Hello students, welcome to all in our general science class. Today we are going to learn our 13th chapter changes physical and chemical. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण नंबर 13 बदल भौतिक व रासायनिक या पाठाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. Let's recall what are the causes of the changes occurring in our surroundings. आपल्या सभोवतालती बऱ्याच घटना घडत असतात आणि ह्या घडणाऱ्या घटना त्यांच्या बदलामागे कोणती कारणे असतात. व्हॉट इज द मीन बाय मॅन-मेड चेंजेस, विच आर दिस चेंजेस. काही बदल जे असतात ते काही मानवनिर्मित असतात, ते कोणते आहेत याची आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस द चेंजेस ऑकरिंग इन अवर सराउंडिंग्स. चित्रामध्ये आपण काही बदल आपण पाहतोय की पहिल्या बदलामध्ये दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालेलं दिसतंय. दुसरा बदल जो दाखवला आहे त्याच्यामध्ये बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होते. तिसरा जो बदल आहे तो म्हणजे बी जे आहे त्याच्यामधून अंकुर बाहेर येत आहे. चौथा जो बदल आहे ते पाणी आहे, पाण्याची वाफेमध्ये रूपांतर झालेलं दिसते. पाचव्यामध्ये फटाक्याचा आवाज जो आहे, फटाका फुटलाय त्याचा आवाज, तो बदल आपल्याला दिसतोय. सहाव्यामध्ये ज्वलन दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये लाकडापासून उष्णता निर्माण होत आहे. आणि सातव्यामध्ये फटाके पेटवल्यानंतर जो बदल झालाय तो आपल्याला दिसतोय. आता आपल्या सभोवताली अशा वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला घडतात याची आपल्याला माहिती आहे. Which points will you consider while classifying the following changes into the two groups? A fruit of falling from a tree, rusting of iron, raining, lightning at electric bulb, cutting vegetables. झाडावरून फळ खाली पडणं, लोखंड गंजणं, पाऊस पडणं, विजेचा दिवा लागणं, भाजी चिरणं, या ज्या घटना आहेत या घटनांचं किंवा बदलांचं दोन गटामध्ये वर्गीकरण करता येतं का याबाबत आपल्याला विचार करायचा आहे. जसं फळ पिकणं, दूध नासणं हे निसर्गातच घडून येत असतात. लाईक चेंजेस like a ripening a fruit and spoiling of milk occur naturally and such changes are called as a natural changes. अशा पद्धतीचे बदल जे असतात ते नैसर्गिक बदल आपण त्यांना म्हणतो. Now many changes such as sharpening a pencil, baking a bread, cooking food are useful to us and these are therefore called as a useful changes. आता काही जे बदल आहेत ते उपयुक्त बदल आहेत, ज्याच्यामध्ये पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे, अशा कितीतरी बदल जे आहेत ते बदल आपल्याला उपयुक्त असतात, त्यांना आपण युजफुल चेंजेस असं म्हणतो. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म ॲज आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. मानवास हानिकारक असणारे किंवा हानी पोचणारे किंवा उपयुक्त नसणारे असे काही बदल जे आहेत ते बदल आहेत त्यांना हार्मफुल म्हणजे हानिकारक बदल असं म्हटलं जातं. वी हॅव क्लासिफाईड द नॅचरल अँड मॅन-मेड चेंजेस ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. अशा पद्धतीने आपण निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त आणि हानिकारक बदल वर्गीकरण करता. Now we can take two changes, namely bursting of a balloon and a ripening of a fruit, from this point of view of their duration, that is time they take to happen. आता काही दोन उदाहरणं आपण घेतली की ज्याच्यामध्ये फुगा फुटणे आणि फळ पिकणे याचा जर विचार केला तर आपल्याला त्यांच्यामध्ये फुगा फुटणे ही जलद क्रिया झालेली आहे आणि फळ पिकणे ही जी क्रिया आहे किंवा हा जो बदल आहे याच्यासाठी वेळ जास्त लागतो. यावरूनच आपल्याला शीघ्र बदल आणि सावकाश होणारे बदल याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण करता येतं. द चेंजेस दॅट टेक प्लेस इन ए शॉर्ट पिरियड ऑफ अ टाईम आर कॉल्ड फास्ट अँड क्विक चेंजेस अँड व्हाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ अ टाईम आर कॉल्ड स्लो चेंजेस.
म्हणजेच या पद्धतीने जे बदल शीघ्र होतात त्यांना आपण शीघ्र बदल असं म्हटलं जातं, की ज्यांना कालावधी कमी लागतो. आणि ज्यांना बदल होण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना सावकाश होणारे बदल, दॅट इज द स्लो चेंजेस असं म्हटलं जातं. Now, melting some wax and obtaining the original solid wax again is something that we can do repeatedly. The changes that can occur in the forward and reverse direction again and again are called reversible changes. A ripe mango, however, cannot be transformed back into the raw mango. Wood cannot be obtained from the ash फॉर ऑन बर्निंग द वूड. आता मेणबत्ती वितळून पुन्हा तिचं मेण बनवणं ही जी क्रिया आहे ही क्रिया पुन्हा उलटसुलट क्रमाने करू शकतो. म्हणूनच अशा ज्या क्रिया असतात त्या क्रियांना किंवा असे जे बदल असतात त्या बदलांना परिवर्तनीय बदल असं म्हटलं जातं. परंतु आंब्याचे कैरीमध्ये रूपांतर होत नाही. पिकलेला आंबा पुन्हा कच्च्या आंब्यामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. लाकूड जाळल्यानंतर राखेपासून पुन्हा लाकूड मिळत नाहीत. असे जे बदल आहेत अशा बदलांना अपरिवर्तनीय बदल असं म्हटलं. नाव वी कॅन टेक सम एक्झाम्पल. व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम? ए बर्ड सिटिंग ऑन ए ट्री फ्लाइज अवे. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराइज अँड फ्लोडिंग? व्हॉट कम आफ्टर ए हाय टाइड इन द सी? A meteor stretching across the sky. आता ही जी उदाहरणं आहेत, उदाहरणार्थ आपण काही उदाहरणं घेतली की दिवसानंतर कोणती स्थिती येते, झाडावर बसलेला पक्षी उडून जातो, पूर येणं किंवा सूर्योदयानंतरची दुसरी स्थिती कोणती, समुद्राच्या भरतीनंतर काय स्थिती येते, आकाशातून उल्का पडणं ही कोणता बदल आहे. तर या सर्वांचा विचार केला तर आपल्याला एक ठराविक कालावधीनंतर ह्या क्रिया घडलेल्या दिसून येतात. म्हणजे चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर ए डिफायनाइट इंटरवल ऑफ टाइम. सच चेंजेस आर कॉल्ड ॲज ए पिरियॉडिक चेंजेस. आता काही जे बदल आहेत ते ठराविक कालानंतर पुन्हा पुन्हा घडून येतात, त्यांना आवर्ती बदल असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड इट कॅनॉट बी सेट फॉर शुअर विथ द सर्टन चेंजेस विल रिकर after one's occurrence. Even if they recur, their time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. आता एकदा बदल घडल्यानंतर तो पुन्हा कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्यांच्यामधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावृत्ती बदल असं म्हटलं जातं. Now observe the picture and discuss about their changes. Which are the temporary, which are the permanent, which are the physical and which are the chemical. The properties of the original substance remain the same, that is their composition remains unchanged. No new substance is formed. Such changes is called as a physical changes. आता काही आपण बदलांचा जर विचार केला तर काही बदल जे आहेत ते बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहते. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही किंवा होत नाही. अशा बदलांना भौतिक बदल असं म्हटलं जातं. The changes due to which one substance is formed into the another substance having new and different properties is called the chemical changes. आता जे बदल घडले ते मूळ पदार्थाचे रूपांतर होऊन नवीन वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होतं, अशा बदलांना रासायनिक बदल असं म्हटलं जातं. नाव वी डिस्कस अबाउट द इव्हॅपोरेशन. आता आपण बाष्पीभवन म्हणजे काय याची माहिती घेऊया. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ए वेपर फ्रॉम ए लिक्विड इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन. ड्राइंग ऑफ क्लॉथ्स, फॉर्मेशन ऑफ ए सॉल्ट फ्रॉम सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू द इव्हॅपोरेशन. कपडे वाळणे, समुद्राच्या मिळाण्यापासून मीठ तयार करणे हे जे शक्य आहे ते बाष्पीभवनामुळं शक्य आहे.
Now next point, corrosion. Corrosion means ksharan. When an iron article rusts, a reddish brown layer forms on it. A greenish layer is seen to form on a copper article. This process is called as a corrosion of metal. आता क्षरण म्हणजे काय, तर लोखंडाची वस्तू गंजते म्हणजे त्याच्यावर एक विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या क्रियेस धातूचे क्षरण असं म्हणतात. थिंग्स बिकम ए वीक ड्यू टू corrosion. Corrosion is caused by oxygen, moisture, vapors of chemicals in the air. धातूचं क्षरण होतं आणि हे क्षरणामुळं वस्तू कमकुवत होतात. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता आणि रसायनांची वाफ यामुळे क्षरण होत असतं. म्हणजे हे क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा लेप देतात, त्याला आपण गॅल्वनायझेशन असं म्हटलं जातं. गॅल्वनायझेशन, iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. This is called as a galvanization. Copper and bronze articles are coated with tin. This is called thinning. तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात, त्याला आपण कलहीकरण असे म्हणतो. In this age of technology, a new process is called as a powder coating has been developed. Coats of various colors are applied on the metals like iron, aluminum. They prevent the corrosion of the metal. म्हणजे तंत्रज्ञानामुळं पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धती विकसित झाली आहे आणि पावडर कोटिंगमुळं आपल्याला रंगछटा लावणारे लेप लोखंड, ॲल्युमिनियम अशा वस्तूवर दिले जातात, त्यामुळे क्षरण होत नाही. थँक्यू.